जय जय रामकृष्ण हरी. भगवान रामकृष्ण परमहंस सुलभ वेदांत. शिष्याने गुरुच्या गुणदोषांची चिकित्सा करू नये. शिष्याने गुरूंच्या गुणदोषांची चिकित्सा करू नये. तो जे काय सांगेल ते अनन्य भावे मान्य करावे. एका बंगाली कवीने म्हटले आहे, माझा गुरु राई नित्यानंद हा कलालाच्या दुकानी गेला तरी तो पवित्रच आहे. माझा गुण मद्यप्यांच्या आणि दुष्टांच्या जमावात असला तरी तो माझा गुरु निर्मल आणि पवित्रच आहे. मानवी गुरु आणि दैविक गुरु. मानवी गुरु पवित्रोपदेश आपल्या कानात सांगतो आणि दैविक गुरु आत्मतेज आत्म्यात घालतो. मानवी गुरु कानात मंत्र फुकतो आणि दैविक गुरु अंतःकरणावर मोर्तब ठोकतो. 4 आंधळे हत्ती पाहून आले. 4 आंधळे आसामी एकदा एक हत्ती पाहायला गेले. एकाने हत्तीचे पाय चाचपडून पाहिले आणि म्हणतो, हत्ती हा खांबासारखा असतो. दुसऱ्याने सोंडेला हात लावला आणि म्हणाला, हत्ती हा एखाद्या दांडग्यासारखा आहे. तिसऱ्याने पोटास हात लावला आणि म्हणाला, हत्ती हा मोठ्या पिंपासारखा आहे. चौथ्याने त्याच्या कानास हात लावला आणि म्हणाला, हत्ती मोठ्या थोरल्या सुपासारखा आहे. ह्याप्रमाणे ते आपापसात तंटा करू लागले. तेथून एक मनुष्य जात होता. त्याने यांचे भांडण ऐकून विचारले, का रे बाबांनो, कशासाठी भांडता तुम्ही? त्यांनी आपली झालेली सर्व हकीकत सांगितली आणि म्हणाले, आता ह्यात आपणच सांगा, कोणाचे खरे ते? तो मनुष्य म्हणाला, तुम्हापैकी एकानेही हत्ती पाहिलेला नाही. हत्ती काही खांबासारखा नाही, पण त्याचे पाय खांबासारखे आहेत. तो सुपासारखा नाही, पण त्याचे कान सुपासारखे आहेत. तो सोट्यासारखा नाही, त्याची सोंड सोट्यासारखी आहे. ही सर्व मिळून हत्ती होतो. परमेश्वराची एकच बाजू पाहून जे वादविवादास प्रवृत्त होतात त्यांची स्थिती ह्यासारखीच होते. बेडक्या माशाने आपले शेपूट टाकून दिले म्हणजे मग त्यास पाण्यात व जमिनीवरही राहता येते. तद्वत मनुष्याने आपल्या मागचे अज्ञानाचे लिगाड झुगारून दिले तर तोही मुक्त होतो आणि त्यालाही जसे ईश्वरामध्ये तसेच जगामध्येही राहावयास सापडते. ब्राह्मणांनी यज्ञोपवीत बाळगणे बरोबर आहे काय? आपणास आत्मज्ञान प्राप्त होईल. आपल्या पायातल्या सर्व बेड्या तुटतील. तर मग ब्राह्मण, शूद्र, उच्च, नीच हा भेद राहणार नाही. तशी स्थिती प्राप्त झाली म्हणजे जातीची खूण जे यज्ञोपवीत ते आपोआपच नाहीसे होईल. परंतु मनुष्यामध्ये जोपर्यंत उच्च नित्यत्वाचा भेद वास्तव करीत आहे तोपर्यंत मुद्दाम होऊन जानवे टाकता कामा नये. हंसापुढे पाणी व दूध मिसळून ठेवले तर तो शुद्ध दूध निराळी करतो व पाण्यात धक्काही न लावता दूध तेवढे अचानक पितो. इतर पक्ष्यांना तसे करता येत नाही. तद्वत परमेश्वर हा मायेशी अगदी तद्रूप झालेला आहे. प्राकृत मनुष्य मायेपासून भिन्न दिसत नाही. फक्त जे परमहंस आहेत, हंस ह्या शब्दामध्ये श्लेष साधला आहे. हंस याचा अर्थ आत्मा व हंस पक्षी असे 2 आहेत. तर फक्त जे परमहंस आहेत ते मायेला शिवत नाहीत, परमेश्वराचाच तेवढा स्वीकार करतात. शरीरात काही अर्थ नाही, मग साधू त्याची जोपासना का करतात? शरीरात काही अर्थ नाही ते क्षणिक आहे, तर मग साधू आणि भक्त त्याची जोपासना तरी का करतात? कोणताही मनुष्य रिकाम्या पेटीला जपत नाही, पण ज्या पेटीत मौल्यवान रत्ने, सोने व उंची उंची वस्तू असतील तिला सारेच जपतात. शरीरामध्ये दिव्य तत्वाची वस्ती असल्यामुळे धार्मिक मनुष्याने त्याची जोपासना केल्यापासून राहत नाही. कारण आमची सर्व शरीरे देवाचे क्रीडास्थान आहेत. बायकोला नवऱ्याने केलेले भाषण सांगावयास लाज वाटते. कोणत्याही बायकोला आपल्या नवऱ्याबरोबर जे काय संभाषण झालेले असते ते दुसऱ्यास सांगाव्यास सहजच लाज वाटते. ती ते कधी कोणास सांगत नाही व ते सांगावेसे पण तिला वाटत नाही. इतकेच नव्हे तर ती गोष्ट कोणत्याही कारणाने फुटली तर तिला वाईट वाटते. पण जीवाची मैत्रीण भेटली तर ती आपण होऊनच ती तिला सांगते.
काही छपवीत नाही. इतकेच नव्हे तर ती तशा ठिकाणी मी केव्हा सांगेन अशी तिला घाई होऊन जाते आणि ती सांगितली म्हणजे तिचे समाधान होते. त्याप्रमाणे ईश्वर भक्तांचे आणि ईश्वराचे अगदी खाजगी दळणवळण असते आणि त्यातच त्याला ब्रह्मानंद वाटतो. तो इतर जे कोणी भक्त नाही त्यांना सांगावा असे त्यांस वाटत नाही, पण त्यांच्याच बरोबरीचा जो धार्मिक भक्त असेल त्याच्यापाशी तो अगदी मोकळ्या अंतःकरणाने सर्व सांगतो आणि त्यातच त्याला आनंद वाटतो. एवढेच नव्हे तर तसे करण्यास तो केव्हा केव्हा उतावीळ झालेला असतो. ईश्वर भक्त त्याच्यासाठी पाहिजे ते करतो का? ईश्वराचा भक्त असतो त्याच्यासाठी पाहिजे त्याचा त्याग करण्यास तयार असतो. ते काय म्हणून? पतंगाने प्रकाश पाहिला की तो पुन्हा कधी अंधारात जात नाही. मुंगी साखरेच्या ढिगात मरेल पण तेथून परत फिरायची नाही. तद्वत ईश्वर भक्त असतो तो परमानंद मिळवण्यासाठी मोठ्या आनंदाने जीवही खर्ची घालतो. त्याला दुसऱ्या कशाचीच पर्वा नसते. देवाला आई म्हणण्यातच जगाला आनंद का बरे वाटतो? देवाला आई म्हणण्यात जगताला परमानंद वाटतो का? कारण मुलाला दुसऱ्या कोणत्याही मनुष्यापेक्षा आईजवळ अधिक मोकळेपणा वाटतो आणि त्याची तिच्यावर दुसऱ्या कोणत्याही मनुष्यापेक्षा प्रीती अधिक असते. म्हणून भक्तांना एकलकोंडेपणात का राहवत नाही? भक्तांना एकलकोंडेपणात का राहवत नाही? गांजेकस लोक असतात त्यांच्या चौकटीत बसल्या वाचून गांजा ओढण्याची मजा वाटत नाही. त्याप्रमाणेच धार्मिक मनुष्याला ईश्वराचे पवित्र नाम घेणे व त्याचे गुणानुवाद गाणे हे संत मंडळी वाचून आवडत नाही. योगी आणि संन्यासी हे सर्पासारखे असतात. साप हा आपल्याकरता स्वतः कधी राहाव्यास बीळ करीत नाही. उंदराने बीळ पाडलेले असते त्यात तो राहतो. एखादे बीळ गैरसोयीचे वाटले तर तो दुसऱ्या बिळात शिरतो. तद्वत योगी आणि संन्यासी आपण्याकरता घर बांधित नाही. ते आपले दिवस दुसऱ्यांच्या घरात घालवितात. आज ह्या तर उद्या त्या घरात. गाईच्या कळपात दुसरे जनावर गेले तर त्याला हाकून लावतात. एखाद्या गाईच्या कळपात जर एखादे भलतेच जनावर आले तर सारा कळपच्या कळप एकत्र जमून त्या आपल्या शिंगांनी आणि लाथांनी त्याला बाहेर हाकलून लावतात. पण तीच दुसरी गाय त्यात येऊ द्या की साऱ्या गायी तिचे अंग चाटून तिला आपली मैत्रीण करून सोडतात. त्याप्रमाणे भगवत भक्तांना भगवत भक्त मिळतो तेव्हा उभयतांच्या अनुभवाने त्यांचा आनंद होतो आणि एकमेकांस सोडून जावेसे वाटत नाही. परंतु त्यांच्या मंडळीत कोणी निंदक गेला तर ते त्याला टाळण्याचा प्रयत्न करतात. ज्ञातालाच ज्ञाता ओळखता येतो. फलाण्या गठ्ठ्यात कोणत्या प्रतीचा आणि किती कापूस आहे हे कापसाचे गठ्ठे विकणाऱ्यालाच सांगता येते.